प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. ज्या गोष्टीची प्रतीक्षा आपल्या सर्वांनाच होती ती गोष्ट मालिकेमध्ये घडताना दिसून येते. मंजिरीचा अंत जवळ आलेला आहे हे तर आपण पाहतो. जेव्हा रुद्रकेतूने मीरा आणि अंबिकाला सगळ्या गोष्टी समजवलेल्या असतात आणि त्यानंतर त्यांची शिवनाथची भेट होते, त्यानंतर आपण पाहतो की सगळा खेळच पलटून जातो. दादासाहेब गेल्यानंतर अथर्वला सुद्धा बऱ्याच गोष्टी समजतात, परंतु त्यानंतर मात्र जी काही उलथापालथ रामपुरे कुटुंबात होते आणि त्यानंतर जो मंजिरीचा काळ जवळ आलेला असतो त्याची कल्पना मंजिरीला आलेली असते. परंतु माझी हार होऊ शकत नाही, माझं चिरदुरून होण्याचं स्वप्न माझ्यापासून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही असा मंजिरीचा विचार असतो. परंतु मंजिरीच्या सगळ्याच विचारांना मात्र मीरा, अंबिका, शिवनाथ, अथर्व यांनी भेदला आहे. मंजिरीचं प्रत्येक स्वप्न उद्ध्वस्त होताना दिसून येतं. मंजिरीच्या शक्ती सुद्धा आता नष्ट झालेल्या आहेत. तर प्रेक्षकांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. तर प्रेक्षकांनो, आपण पाहतो की आता पिंजरा बनलेला असतो आणि मंजिरीच्या शक्ती सुद्धा नष्ट झालेल्या असतात. परंतु मंजिरीला कल्पना आलेली असते की माझ्या शक्ती नष्ट झालेल्या आहेत आणि यामुळे मी वेदाला संपवणार. माझ्या शक्ती नष्ट करून यांना काय मिळालं आहे हे सुद्धा मी त्यांना विचारणार, कारण की वेदा संपल्यानंतर मात्र मीरा आणि अथर्वकडे कोणताच पर्याय नसेल आणि त्यामुळे आता मात्र मला वेदाला संपवावंच लागणार आहे असा विचार मंजिरीचा असतो. आणि तेव्हा आपण पाहतो की इकडे अंबिका सुद्धा तिच्या शक्तीने, कारण की मंजिरीच्या शक्ती नष्ट झाल्यानंतर अंबिकाच्या शक्तीचा प्रभाव हा मंजिरीवर होऊ शकतो आणि मंजिरी तिच्या वलयामध्ये अडकू शकते. अंबिकाच्या शक्तीपुढे मंजिरीच्या शक्तीचा किंवा मंजिरीचा काहीही टिकाव लागणार नाही हे अंबिकाच्या लक्षात येतं आणि तेव्हा अंबिका अथर्वला म्हणते की आता माझ्या शक्तीमुळे आपण एक गोष्ट करू शकतो की जेणेकरून मंजिरी त्या पिंजऱ्यापर्यंत जाईल, कारण की 12 तासामध्ये ही गोष्ट घडली पाहिजे. मंजिरी पिंजऱ्यापर्यंत यायला पाहिजे. जर ती पिंजऱ्यामध्ये एकदा का अडकली त्यानंतर तिच्याकडे शक्ती असल्यानंतरही त्याचा काहीच उपयोग होणार नाही ही गोष्ट मात्र शिवनाथ मीराला म्हणतो. इकडे आपण पाहतो की अंबिका मात्र तिच्या शक्तीने एक मायावी वेदा तयार करते आणि त्यानंतर वेदा ही मंजिरीला म्हणत असते की अगं आजी, चल ना, माझ्यासोबत खेळ ना, मला पकड. आणि तेव्हा आपण पाहतो की मंजिरीला सुद्धा वेदाला मारायचं असतं आणि तेव्हा मात्र मंजिरी ही वेदाचा पाठलाग करत असते. वेदा पुढे जात असते आणि मंजिरी मात्र आपण पाहतो की ती वेदाचा पाठलाग करत असते. अगं वेदा थांब, अगं वेदा थांब असं म्हणत म्हणत ती मात्र घराच्या बाहेर कधी पडली हे तिला सुद्धा कळत नाही. एकतर मंजिरी खूप क्षीण झालेली असते आणि तेव्हा आपण पाहतो की मंजिरीला खूप थकल्यासारखं वाटत असतं, परंतु वेदा समोर धावतीये आणि तिच्या पाठोपाठ मंजिरी सुद्धा तिचा पाठलाग करते, तिला पकडण्याचा प्रयत्न करत असते. आणि इकडे मात्र आता शिवनाथला कळालेलं असतं की अंबिकाने खेळी खेळलेली आहे. अंबिकाच्या शक्तीमुळे आता लवकरच मंजिरी पिंजऱ्यापर्यंत येणार आणि तिथे मीरा सुद्धा असते. आता अथर्व आणि अंबिका हे दोघे जण सुद्धा मंजिरी पाठोपाठ जातात आणि तेव्हा आपण पाहतो की अंबिका शिवनाथपर्यंत हा निरोप पोहोचवते आणि तेव्हा शिवनाथ सुद्धा हे सगळं काही पाहत असतो. मंजिरी लवकरात लवकर पिंजऱ्यापर्यंत पोहोचली पाहिजे असं शिवनाथला सुद्धा वाटत असतं. कालावधी खूप कमी आहे आणि त्यामध्ये मंजिरी समोर मोठी आव्हानं सुद्धा आहेत. ती या सगळ्यांना उत्तर देऊ शकणार नाहीये, कारण की तिच्याकडे शक्ती नाहीयेत. आपण पाहतो की तिचा संताप वाढत असतो. अगं वेदा, तुला समजतंय का, मी तुला थांब म्हणतीये असं ती ओरडून बोलत असते. परंतु वेदा मात्र हसत खेळत समोर जात, अगं आजी, मला पकड, तू माझ्याशी खेळत आहेस ना, तर तुला मला पकडायला पाहिजे असं म्हणत वेदा समोर जातीये आणि मंजिरी तिचा पाठलाग करते. तेव्हा आपण पाहतो की आता लवकरच मंजिरी त्या मंदिराजवळ आलेली असते जिथे शिवनाथने त्याच्या शक्तीने रुद्रकेतूच्या अस्थिपासून पिंजरा बनवलेला असतो. हा महाकाय पिंजरा तिथे असतो आणि त्यानंतर आपण पाहतो की इकडे शिवनाथ सुद्धा म्हणत असतो की मंजिरी पळ, अगं वेदाच्या पाठीमागे जा तू, कारण की वेदा तुला तुझ्या अंताकडे घेऊन जातीये, ती तुझा अंत निश्चित करतीये. तेव्हा वेदाचा पाठलाग करत स्वतःचा काळ जवळ कर मंजिरी असं मात्र शिवनाथ बोलत असतो. आता ही वेळ आलेली आहे. या गोष्टीसाठी शिवनाथने खूप तपश्चर्या केलेली असते. शिवनाथ हा पुजारी असतो, परंतु मंजिरीला उत्तर देण्यासाठी, तिच्या काळ्या जादूंना उत्तर देण्यासाठी तो सुद्धा स्मशानामध्ये अघोरी विद्या शिकत असतो आणि त्यामुळे त्याच्या मनावर खूप जास्त त्याचा परिणाम झालेला असतो. महागौरीचा भक्त असलेला शिवनाथ त्याचं संपूर्ण आयुष्य हे त्या मंजिरीमुळे उद्ध्वस्त झालेलं असतं.
परंतु आपण पाहतो की महागौरी माता मात्र शिवनाथला सांगते की अघोरी शक्तीचा वापर करूनच मंजिरीचा काळ जवळ करू शकतो असं नाहीये. तू महागौरीचा भक्त आहे शिवनाथ, आणि त्यामुळे महागौरीची तपश्चर्या वाढव आणि तुझ्या साधनेतून तू मंजिरीचा अंत करू शकतोस. तू मीरा अंबिकाला मदत करू शकतोस. आणि त्यानंतर आपण पाहतो की जेव्हा मंजिरीने शिवनाथला नरक यातना भोगण्यासाठी तिथे शिवनाथला पाठवलेलं असतं, तेव्हा आपण पाहतो की तेव्हा शिवनाथ देवीची साधना करतो आणि आता त्याच शक्तीमुळे शिवनाथ मंजिरीचा अंत करू शकत आहे. मीरा अंबिका अथर्वला मदत करू शकत आहे. आणि हे सगळं काही शिवनाथच्या लक्षात येत असतं, कारण की त्याच्या समोर त्याच्या बायकोचा हा देह पेटताना त्याने पाहिलेला असतो आणि तेव्हा तो काहीही करू शकलेला नसतो. आणि हे सगळंच काही त्याच्या डोळ्यासमोर येतं, कारण की प्रेक्षकांनो, तो मंजिरीला तिच्या अंताकडे जाताना पाहत असतो. हीच वेळ तू माझ्यावर आणली होती मंजिरी, परंतु तुझा हेतू बरोबर नाहीये, तुझं उद्दिष्ट बरोबर नाहीये आणि हे करण्यासाठी तू दुसऱ्यांचा बळी देतीयस, त्यामुळे तुझा अंत निश्चित आहे. जा, वेदाचा पाठलाग कर आणि तुझ्या अंताला जवळ कर, असं शिवनाथ म्हणत असतो. इकडे आपण पाहतो की मीरा आणि अथर्व आणि त्याचबरोबर अंबिका सुद्धा हे सगळं पाहत असतात. प्रेक्षकांनो, त्या मंदिरामध्ये मंजिरी जाते, ती वेदाचा पाठलाग करत असते, वेदाला पकडण्यासाठी ती तिथे गेलेली असते, परंतु तिच्या लक्षात येत नाही की ती कुठे पोहोचलेली आहे. आणि तेव्हा मात्र मंजिरी त्या ठिकाणी पोहोचलेली असते आणि ती तिथे पोहोचल्यानंतर मात्र ती तिथेच थांबते आणि तेवढ्यातच वेदा सुद्धा थांबते. आणि तेव्हा मंजिरी संतापाने वेदाकडे पाहत असते, ती वेदाला पकडते, वेदाकडे ती रागाने पाहत असते. वेदाच्या चेहऱ्यावरचे हावभाव सुद्धा तिला बदलताना दिसून येतात, तिच्या लक्षात येत नाही, परंतु तेवढ्यातच तिथे वेदा गायब होते आणि त्यानंतर तिच्यासोबत एक मायावी खेळ सुरू होता हे मंजिरीच्या लक्षात येतं. आणि तेव्हाच ज्या गोष्टीची प्रतीक्षा शिवनाथ, अंबिका, अथर्व, मीरा यांनी केलेली होती, ज्या गोष्टीसाठी त्यांनी इतके दिवस मेहनत घेतली होती, ती गोष्ट आता सार्थकी लागते. प्रेक्षकांनो, जो महाकाय पिंजरा आहे त्या पिंजऱ्यामध्ये मात्र मंजिरी कैद होते. मंजिरीची तिथून सुटका होऊ शकत नसते, तिच्याकडे शक्तीही नसतात आणि त्या दिव्य महाकाय पिंजऱ्यामध्ये मंजिरी ही कैद झालेली असते. मंजिरीला यातना होत असतात आणि तेव्हा तिथे मीरा, शिवनाथ, अंबिका, अथर्व हे येतात आणि तेव्हा शिवनाथ मोठमोठ्याने हसत असतो. त्याच्या हसण्यामुळे मंजिरीचा आणखीनच संताप होत असतो. मंजिरी चिडते आणि म्हणते की तू माझ्याशी ही खेळी खेळलीस, याचं उत्तर तुला द्यावंच लागणार आहे, याची शिक्षा तुला होणारच आहे. शिवनाथ, तू तुझ्या कुटुंबामध्ये तुझ्या बायकोला गमावलंस, तुझ्या मोठ्या मुलीला गमावलंस, आता तुझी ही मुलगी सुद्धा गमावली जाणार, तुझा हा जावई सुद्धा, याला सुद्धा मी जिवंत सोडणार नाही. तरी सुद्धा शिवनाथ मात्र हसत असतो. मीरा सुद्धा रागाने मंजिरीकडे पाहत असते. आपण पाहतो की अथर्वला सुद्धा खूप जास्त राग आलेला असतो. अथर्वने सुद्धा त्याच्या आईला मंजिरीमुळेच गमावलेला आहे आणि त्याच्या वडिलांचा मृत्यू सुद्धा मंजिरीमुळेच झालेला आहे. हे सगळं काही आपण पाहतो की अथर्वला समजलेलं असतं. आणि त्यानंतर माझ्या छोट्या वेदावर सुद्धा तिच्या वाईट शक्तीचा प्रभाव टाकला, जेणेकरून वेदा ही माझ्यापासून दूर जात होती. आणि तेव्हा अथर्व सुद्धा म्हणत असतो की मंजिरी, आता तुला इथून कोणीच वाचवू शकत नाही, तुझा अंत, तुझा काळ जवळ आलेला आहे. आम्हाला एवढा त्रास देऊन स्वतःला तुला चिरतरून व्हायचं आहे, या सगळ्यासाठी तू माझं कुटुंब उद्ध्वस्त केलंस, माझ्या अंबिकाला कायमचं दूर केलं, हे सगळं करून तुला काय मिळालं मंजिरी, असं मात्र अथर्व संतापून मंजिरीला बोलत असतो. प्रेक्षकांनो, आपण पाहतो की अथर्वला इतकी वर्ष भ्रमात ठेवून मंजिरी खूप मोठा खेळ खेळत असते. आणि त्यानंतर मात्र अथर्व म्हणतो की जो भ्रम हा तू आमच्या मनामध्ये निर्माण केला होतास, माझ्या कुटुंबामध्ये एक मोठा भ्रम निर्माण केलास. आणि त्याचबरोबर मीरा सुद्धा म्हणते की माझ्या वेदाला सुद्धा तू भ्रमात टाकलंस, तिच्या मनामध्ये भ्रम निर्माण केलास आणि आमच्यापासून तिला दूर करण्याचा प्रयत्न केलास. त्याच भ्रमामुळे आज तू मंजिरी इथे आहेस. तोच भ्रम आम्ही तुझ्या मनामध्ये निर्माण केला आणि तुझ्या या अवस्थेला तू कारणीभूत आहेस, आम्ही नाही. आणि त्यानंतर मात्र मीरा म्हणत असते, आता तुला इथून कोणीच वाचू शकत नाही, तुझा अंत हा जवळ आलेला आहे मंजिरी, आता फक्त जे काही होईल त्यामध्ये फक्त तुझा अंत होईल, असं मात्र मीरा म्हणत असते. प्रेक्षकांनो, अंबिकाला सुद्धा खूप मनस्ताप होत असतो, कारण की खूप छान कुटुंब तिचं असतं. तिच्यावर मनापासून प्रेम करणारा अथर्व आणि अंबिकाचा जीव असणारी वेदा यांना कायमचं अंबिकापासून तिने दूर केलेलं असतं. आपण पाहतो की इतक्या वेदना अंबिकाने सहन केलेल्या असतात
आणि त्याचबरोबर शिवनाथला सुद्धा त्रास होत असतो. प्रेक्षकांनो, मंजिरीने प्रत्येकांना त्रास दिलेला आहे. ती एक चेटकीण आहे आणि फक्त तिचं कारण असतं की तिला चिरतरुण व्हायचं आहे आणि या सगळ्यांचा आत्मा त्या कवड्यामध्ये कैद करायचा आहे. मार्जरीने मंजिरीला सावध राहायला सांगितलेलं असतं. तू कारण शोध ज्याने तुझी ही अवस्था झालीये. तुझ्या शक्ती ज्या गोष्टीमुळे क्षीण झाल्यात, जोपर्यंत तुला हे कळत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकणार नाहीत, असं मंजिरीला सांगितलेलं असतं. तिला सावध राहायला सांगितलेलं असतं. परंतु शेवटी अंबिका एक खूप मोठी खेळी खेळते आणि वेदामुळे मात्र मंजिरी पिंजऱ्यामध्ये कैद होते. परंतु प्रेक्षकांनो, सगळ्यात मोठं गूढ जे निर्माण झालेलं आहे ते म्हणजे मंजिरी हीच मार्जरी आहे. आता त्या पिंजऱ्यामध्ये मंजिरी आहे आणि आता ती जेव्हा मार्जरीच्या स्वरूपात येईल तेव्हा मात्र खऱ्या अर्थाने चेटकिनीचा अंत होईल. परंतु त्यासाठी अथर्वला तळेगावच्या कासवाकडून ते रहस्य जाणून घ्यायचं असतं. फक्त मंजिरीला कैद केल्यानंतरच मंजिरीचा अंत होऊ शकत नाही, तर त्या तळेगावच्या नदीकाठी अथर्वला पूजा करावी लागणार असते, जी की शिवनाथ सांगणार आहे. प्रेक्षकांनो, आपण पाहतो मंजिरी तिथे कैद आहे, परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे शिवनाथने अथर्वला पूजा सांगितल्यानंतर तो कासव नदीतनं बाहेर येणं आणि त्याच्या पेटीमध्ये, त्याच्याजवळ असणाऱ्या पेटीमध्ये मंजिरीच्या अंताचं जे रहस्य आहे ते शोधणं, या सगळ्याच गोष्टींना, खूप मोठ्या आव्हानांना अथर्वला सामोरे जावं लागणार आहे. तर प्रेक्षकांनो, मंजिरीचा अंत तर जवळ आलाय, परंतु मंजिरीला कायमचं संपवणं आणि तिच्या या सगळ्या वाईट शक्तीतून रामपुरे कुटुंबाला, गुरव कुटुंबाला कायमचं वाचवणं हे अथर्व, मीरा, अंबिकाचं कर्तव्य आहे. आणि हे कर्तव्य अथर्व पार पाडू शकेल का? तसेच मालिका ही शेवटच्या टप्प्यात आहे की इथून पुढे नवा अध्याय सुरू होणार आहे, हे पाहणे इंटरेस्टिंग होणार आहे. तर प्रेक्षकांनो, तुला जपणार आहे ही मालिका पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका.